आज आपण टोटल स्टेशन संदर्भात माहिती घेणार आहोत. हा जो आहे आपला स्टेशन पॉईंट आहे P36 याच्यावरती आपण मशीन लावलेली आहे आणि बॅकसाईड जी केली आहे ते 37ला मागे. आता आपली बॅकसाईड झालेली आहे. आता पुढच्या कामासाठी आपण सुरुवात करणार आहे पुढच्या कामाची. त्याच्यानंतर आपल्याला फक्त इथे फंक्शन 6मध्ये जाऊन ही आपण हाईट टाकलेली आहे रॉडची 1.8 आणि फंक्शन 4मध्ये जे आपण कोड घेणार आहोत ते टाकलेले आपण लेवल. त्याच्यानुसार ते लेवल जिथे जिथे दाखवेल तिथे तिथे येईल आणि या फंक्शन 37मध्ये त्या जागेवरची नॉर्थिंग ईस्टिंग आपल्याला मिळेल. कुठल्या जागेवरती? तिथे तो दाखवेल प्रिझम तिथे तिथे ठेवेल तो तिथे. आता आपले 10x10ला लेवल येते. आता एखादा पॉईंट घेऊन बघितलं तर हे बघा ही नॉर्थिंग ईस्टिंग मागच्या पॉईंटची बॅकसाईडची आहे. तसंच जर आपण पुढे पॉईंट घेतला तर त्या जागेवरची तिथली नॉर्थिंग ईस्टिंग आणि इथं आपल्याला डिस्टन्स पण कळतो इथे हे फंक्शन 11मध्ये. ओके, मला अजून माहिती हवी होती की आपण टेपनी हां काय आपण measure करतो इन्स्ट्रुमेंट जी हाईट आहे ना ती कशी ते आपण याच्यामध्ये टाकलेली आहे. आपण टेप कुठे गेला? ठीक आहे. आम्हाला पण करून घेऊ. ही जी आहे इन्स्ट्रुमेंट हाईट आहे 1.508. ठीक आहे. तरी आपण ही मशीनमध्ये आपल्याला टाकलेली. आणि ती टॅली करता येईल का आपल्याला? पुन्हा क्रॉस चेक करता येते का ती? हां कशी काय? 1.508 ही इन्स्ट्रुमेंट हाईट आपण मशीनमध्ये सेट केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानुसार ते आपली पुढची जी हाईट आहे प्रिझमची रॉडची हाईट ते 1.8 आहे. त्याच्यानुसार ते कॅल्क्युलेशन करून आपल्याला त्या जागेवरची लेवल मिळेल. आपण याच्यामध्ये काही ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो का या मशीनमध्ये? ॲट दिस मोमेंट आपण काहीच करत नाही. नाही, आपण फक्त इन्स्ट्रुमेंटची हाईट टाकतो आणि प्रिझमची हाईट टाकतो, बाकी काही करत नाही. आणि आपण मागचे कोऑर्डिनेट्स टाकतो का हां त्याच्यामध्ये? टाकलेले आहेत. बॅकसाईडला आपण हा एक 36 नंबरचा आणि 37ला बॅकसाईड केलेली आहे. ठीक आहे. त्याचे आपण कोऑर्डिनेट्स याच्यामध्ये हा. एंटर केलेले हा आहेत. एंटर केलेले आहेत. त्याच्यानुसार बॅकसाईड केलेली आहे.